ह्या पावसाच्या वातावरणात मस्तपैकी मच्छीचं सार करूया आणि मस्त भाताबरोबर खाऊन घेऊया. ह्यो आमचं बंड्या. ह्यो आता आमच्या मच्छी खाऊची वाट बघता, म्हणजे हे कधी खातले आणि मी कधी येते खाऊ त्याची वाट मस्तपैकी बघते. बंड्या जाणार आहे 4 जणांपुरती म्हणून छोटा टोप घेतलाय. आता याच्यामध्ये पहिला जाणार तेल. आता पहिलं जाईल तेल. बघा तेलाची क्वांटिटी ही आहे. बस हिवसपणा जाण्यासाठी लसूण घेतलाय थोडासा, तो लसूण चेचलाय. आता हा मी ह्याच्यात फोडणीत घालते. कांदा घेतला होता तो घालते. तिरफळा घेतली होती, ती तिरफळा पाण्यात भिजत ठेवलेत. 5-6 आंबटपणा येण्यासाठी कोकमं भिजवलेत. हा आमचा मसाला आहे. ह्याच्यामध्ये ओलं खोबरं, धने टाकलेत, 2 तिखट मिरच्या, आम्ही संकेश्वरी मिरची वापरतो, आणि 2 लसणीच्या पाकळ्या, आणि कांदा पण घातला होता. वाटून चांगली फाईन पेस्ट केली आहे. ही बघा, ही पेस्टची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. ही पेस्ट आहे. कांदा परतवून घेऊया. थोडा मऊसर झाला ना, थोडा त्याला कलर येऊ दे. थोडा मऊ झाला की आपण त्यामध्ये वाटण टाकणार आहोत. आता आम्ही अंगणात कढीपत्ता दाखवली होती ना मागच्या ब्लॉगमध्ये, तर हे कढीपत्ता आमच्या घरचं आहे. तर यातली एक पाकळी पूर्ण हे धुवून घेतलेले आहेत, टाकले. त्याचा चांगला फडफडून द्यायचा. बघा कांदा आपला लाल झालेला आहे. ती फ्लेम स्लो करूया आणि आपलं वाटण जे वाटून घेतलंय ते आपण आता याच्यामध्ये टाकूया. आता याला उकळी येईपर्यंत जाऊन घेऊया. आणि आता थोडंसं मिक्सर जे होतं ते पाणी त्यात टाकून साफ करू. आता हे वाटण वाटलं होतं ते पूर्ण साफ पाण्यात पाणी टाकून थोडंसं हे केलं. बघा एवढं पाणी याच्यात आपण आता टाकणार आहोत. आता याला गॅसची फ्लेम फास्ट करूया आणि एक उकड येऊ दे. कड आल्यावर आपण मग त्याच्यात मासे सोडणार आहोत. आता आमचे मासे धुवून बघा, मासे धुवून साफ करून पूर्ण घेतलेले आहेत. आता हे आपण माशाच्या रशामध्ये सोडणार आहोत. आपला कड आलेला आहे. जी आपण तिरफळा पाण्यात भिजवली होती ना, ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि हे कोकमाचं पाणी होतं. कोकम आता ढवळ एक कड आला की आपण मग नंतर याच्यामध्ये मच्छी सोडूया. आता याच्यात मीठ टाकते. टेस्टिंग केली, कोकमा जरा मला कमी वाटली म्हणून ही परत 3 कोकमा टाकते. आता उकळ आलेली आहे. आता हे आपण जे मासे धुवून घेतले ते आता आपण ह्याच्यात सोडूया. आता 10 मिनिटं याला शिजू देऊया आणि मग आपले फिश तयार. सार रेडी आहे. आता मस्तपैकी भातासोबत आम्ही खाणार आहोत. बाय. ही आमची रेसिपी बघून तुम्ही सुद्धा बनवा आणि आम्हाला कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय. ही रेडी आहे आमची माशाची कढी, मच्छी फ्राय आणि भाकरी. बाबांसाठी स्पेशल आहे.